काय मग खमंग खुसखुशीत अशी ही आपली पुरी आणि त्याच्यासोबत हा कुर्मा किती छान वाटते की नाही. मग चला बनवूया आता आपण कुर्मापुरी. होय, ही कुर्मापुरी आपण आज अगदी सोप्या पद्धतीने कुर्मापुरी बनवणार आहोत आणि वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे. चला तर मग यासाठी आपण लागणारं साहित्य आणि त्याची कृती पाहूया. तर यासाठी आपण घेतल्यात हे फ्लॉवरचे तुकडे करून घेतलेले आहेत. ही आपलं फ्लावरचं देठ आहेत. कोथिंबीर, हे आपण खडे मसाले घेतले, त्यात आपण घेतलेलं आहे जिरं, मोहरी, लसूण, आलं, दालचिनी आणि हिरवी वेलची, 2च हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, तेल, कांद्याची पेस्ट, टोमॅटो प्युरी, वाटाणे, लाल तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला. कमी साहित्यात आपण छान अशी कुर्मापुरी बनवायची आहे. तर पहिल्यांदा आपण घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं. या भांड्यात आपण जे वाटाणे घेतलेत त्याच्यातले निम्मे वाटाणे घ्यायचे. आता हे वाटाणं घालून घेऊया. त्यानंतर यात आपण आलं घालायचं आहे. हे आपण 2 इंच आलं घेतले. त्यानंतर यात घालायचं आहे आपण लसूण. त्यानंतर यात घालूया कोथिंबीर आणि हे पूर्ण बारीक करून घ्यायचे आहे, पण याचं भरड अशी ठेवायची आहे. एकदम जास्त बारीक पेस्ट करायची नाही आणि अजिबात यात पाणी वापरायचं नाही. त्यानंतर आपण हा फ्लावर आणि फ्लावरचे देठ घेतलेले आहेत. आता हे काय करायचं, आपण एक बाउल घ्यायचा, त्यात गरम पाणी घ्यायचं, त्यात 1 चमचा मीठ टाकायचं आणि हे पूर्णपणे चमच्याने जरा ढवळून घ्यायचं, जेणेकरून आपलं मीठ विरघळलं जाईल त्यामध्ये. आता यात आपण फ्लॉवरचे देठ घालून घेणार आहोत. याच प्रकारे आपण दुसऱ्या बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यात मीठ घालून फ्लॉवरचे तुकडे सुद्धा घालून घेणार आहोत आणि ते एक 10 मिनिटं त्याच्यात ठेवणार आहोत पाण्यात, जेणेकरून फ्लॉवरवर जास्त औषध फवारणी केली जाते ती पूर्णपणे नाहीशी होते. आता एक 5 मिनिटानंतर आपण हे देठ पुन्हा बाहेर पूर्ण सगळे काढून घेणार आहोत. आता हे देठ काढूया. आता हे देठ देखील आपण जे देठ घेतलेले आहेत ते सुद्धा आपण मिक्सरमध्ये लावून घेऊया. हे जे मगाशी आपण वाटाण्याची भरड केली होती त्याच भांड्यात आपण हे वाटाणे सारखंच भरड ह्याची करून घेणार आहोत फ्लॉवरची. तुम्ही पाहू शकताय छान अशी भरड आपली तयार झालेली आहे फ्लॉवरच्या देठांची. आता आपण एक कढई घेऊया. त्या कढईत आपण तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर तेल तापल्यानंतर त्यात खडे मसाले घातल्यात आणि त्या खडे मसाले चांगले परतल्यानंतर त्यात आपण कांदा घातलेला आहे. ही 2 कांद्याची प्युरी आहे. हा कांदा पूर्ण तांबूस रंग येईपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे, कारण की यात आपण तेलात खडे मसाले सुद्धा टाकले होते. त्याचा अर्क त्या कांद्यात उतरला जातो आणि फ्लेवर चांगला येतो. आता हे चांगलं परतल्यानंतर त्यात आपण टोमॅटोची प्युरी घालूया. हे 2 टोमॅटोची प्युरी केलेली आहे. आपण टोमॅटो स्वच्छ धुवून तुकडे करून त्यातल्या बिया काढून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता हे पूर्णपणे चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता हे चांगलं जेवढा टोमॅटो तुम्ही तेलात भाजाल तेवढं त्याचा रंग तेलात चांगला उतरतो. आता हे चांगलं भाजल्यानंतर त्यात आपण जे फ्लॉवरचे देठ बारीक करून घेतलेले होते ते घातलेले आहेत. आता हे सुद्धा एक 2 मिनिटं परतवून घ्यायचं चांगलं व्यवस्थित, जेणेकरून फ्लॉवरचा हिरवटपणा जाईल. आता यात आपण वाटाण्याची भरड केली होती ती घालूया. वाटाण्याची भरड आपण सगळी घातलेली आहे. आता हे आपण चांगलं भाजेपर्यंत आपण एका दुसऱ्या कढईमध्ये फ्लॉवर आणि वाटाणे तेलावर परतवून घेतलेले आहेत. आता यात तिखट घालून घेऊया. मोठे 4 चमचे आपण तिखट घालणार आहोत.
मोठे 4 चमचे म्हणजे आपली मोठी पळी नाही, छोटं आपले जे आपण पोहे वगैरे खायला घेतो त्या चमच्यानं 4 चमचे घ्यायचं. त्यानंतर मीठ घालायचं चवीनुसार. त्यानंतर यात आपण घालूया गरम मसाला, हळद, आपण गरम मसाला घालून घेतलेला आहे. पुन्हा आपण हे मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपल्या मसाल्याची जो रंग वगैरे आहे तिखटाचा तो चांगला तेलात भाजला जाईल आणि तेल चांगलं सुटलं जाईल. आता यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. पण पाणी घालते वेळेला एक लक्षात ठेवायचं, यात गरमच पाणी वापरायचं, अजिबात गार पाणी वापरायचं नाही. जर गरम पाणी डायरेक्ट भाजीला वापरलं तर भाजीची टेस्ट चांगली येते आणि तर्री चांगली येते आपल्या भाजीला. कमी तेलात सुद्धा छान तर्रीची अशी भाजी आपली तयार होते. तुम्ही शेवट पहा कशी आपल्या भाजीला तर्री येते. आपण तेल देखील थोडंसंच वापरलेलं होतं. आता हे परतवून झाल्यानंतर आपण यात जे तेलात भाजून घेतलेले वाटाणे होते ते घालणार आहोत. त्यानंतर तेलात भाजलेले हे फ्लॉवर घालणार आहोत. फ्लॉवर आपण तेलात भाजते वेळी थोडीशी हळद टाकली होती, ते मी तुम्हाला दाखवायचं राहून गेलेलं आहे. आता पुन्हा हे चांगलं एकजीव करून घेऊया. छान असं हे परतवून घेतलेलं आहे आपण. यात आपण कुठलंही कांदा खोबऱ्याचं वाटण, तिळाचं वाटण काही वापरलेलं नाही आहे. ते न वापरता आपण छान अशी ही भाजी तयार केलेली आहे. आता पाणी घालून घेऊया. हे आता देखील पाणी घालताना आपण गरमच पाणी घालणार आहोत. आता ही भाजीला आपल्या चांगली उकळी फुटलेली आहे. यावर आता आपण झाकण ठेवूया आणि झाकणावर आपण वाटीभर पाणी ओतणार आहोत, जेणेकरून आपली भाजी आतल्यात शिजेल पण करपणार अजिबात नाही. आता हे आपण बघू शकता 10 मिनिटानंतर आपल्या प्लेटवरचं पूर्ण पाणी वाळलेलं सोकलेलं आहे, म्हणजे त्याची बाष्पीभवन झालेलं आहे आणि आपल्या भाजीला कशी तर्री आलेली आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आपल्या भाजीला छान अशी तर्री कशी येते बघा तुम्ही म्हणून. आता छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तरी सुद्धा आपण पुन्हा झाकण ठेवून 1-2 मिनिटं याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. पण त्याच्या अगोदर थोडीशी कसुरी मेथी आपण चुरून टाकायची आहे. कसुरी मेथी ही आपलं म्हणजे आवडीनुसार आहे, नाही टाकलात तरी सुद्धा चालेल. कोणी आवडीनुसार कोथिंबीर टाकलात तरी चालेल, पण कसुरी मेथीमुळे जरा फ्लेवर चांगला येतो. आता झाकण ठेवूया आपण आणि 2 मिनिटं मोठ्या गॅसवर 2 मिनिटं ठेवूया आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून घेऊया. आता आपण झाकण ठेवणार आहोत. गॅस आपण फुल्ल गॅस ठेवलेला आहे. 1-2 मिनिटांनंतर आपण बंद केलेला आहे गॅस. आता हे पूर्ण गार होईपर्यंत झाकण उघडायचं नाही. आता आपली भाजी पूर्ण गार झालेली आहे. आता आपण झाकण उघडून घेऊया. तुम्ही पाहू शकताय छान असे आपला कलर सुद्धा किती सुंदर असा आलेला आहे. लालसर केशरी कलर आलेला आहे. छान असा आपला कुर्मा तयार झालेला आहे. चला तर मग आपण आता हे काढून घेऊया. कशी रस्सेदार भाजी न कोणताही मसाला वापरता आपण केलेली आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशी आपली रस्साभाजी, कुर्मा रस्साभाजी तयार झालेली आहे. ही भाजी चपाती सोबत छान लागते, पण जास्त जर कुर्म्याची चव खायची असेल म्हणजे चाखायची असेल तर ही पुरी सोबत खायची छान लागते. चला तर मग आपली ही कुर्मापुरी तयार झालेली आहे. छान अशी कुर्मापुरी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की कधी करून पहा. तुम्हाला एक तुकडा मोडून दाखवते मी. पुऱ्या आपल्या छान अशा मऊसूत झालेल्या आहेत. टम्म फुगल्या होत्या पुऱ्या आपल्या. हा छान असा आपला घास तयार झालेला आहे. तुम्ही असं नक्की तुमच्या घरी नक्की करून पहा.
जर तुम्हाला अशा पुऱ्या बनवायच्या असतील बिना तेलाच्या तर मी तुम्हाला तीसुद्धा लिंक पाठवेन. छान अशी आपली कुर्मापुरी तयार झालेली आहे. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा